हा प्रसंग असा आहे की वनवासात जेव्हा हे जातात राम लक्ष्मण सीता आणि नंतर भरत येतो आजोळ होऊन आणि भरताला कळतं की असं असं झालंय आणि ह्यांना पाठवलंय आणि भरत वगैरे सगळे राजघराण्यातले लोक त्यांना आणायला जातात आणि तेव्हा तिथे ह्या सगळ्या जणी पुन्हा भेटतात. म्हणजे सगळ्या बहिणी आणि सगळे चार बहिणी चार भाऊ हे सगळेजण भेटतात, त्यांच्याबरोबर मंत्रीगण सगळेच आहेत तिथे आणि हे सगळे चित्रकूटला तिथे गेलेले आहेत सगळेजण भेटायला. तर तेव्हाचा हा एक प्रसंग आहे. सगळ्या बहिणी बसल्यात आणि त्या बोलतायत एकमेकींशी. नुकतंच दशरथांचं श्राद्ध पार पडलेलं आहे आणि आता त्या एकमेकींची चौकशी करतायत. सीता त्यांना पहिल्यांदा भेटलीये वनवासात गेल्यावर. पतीच्या प्रेमाचा आणि सहवासाचा उल्लेख सीतेनं इतक्या वेळा केला की उर्मिलेला रडूच फुटलं. तिचे अश्रू बघून सीतेला तिची चूक समजली. उर्मी, माझी चूक झाली ग. वनवासात येताना तुला सोबत घ्यायला हवं होतं. सीता खिन्न होऊन म्हणाली. मी तर आत्ताही राहायला तयार आहे जिजी, पण स्वामींची आज्ञा तर व्हायला हवी ना. उर्मिला म्लान चेहऱ्यानं म्हणाली. आपले अश्रू लपवण्यासाठी ती तिथून उठून पर्णकुटीच्या मागच्या बाजूला निघून गेली. पर्णकुटीच्या मागच्या बाजूला सुकलेली लाकडं रचून ठेवली होती. लक्ष्मण लाकडं घ्यायला आला होता. उर्मिला आल्यापासून त्यानं तिच्या डोळ्याला डोळा भिडवला नव्हता. आता देखील तो तिच्यापासून हातभर अंतरावर होता. त्याचा श्वास तिच्या अंगावर आदळत होता. पण त्यानं तिच्याकडे बघितलंही नाही आणि तो पाठमोरा झाला. नाथ, उर्मिलेनं हाक मारली. लक्ष्मणाचे लाकडं उचलणारे हात थांबले. आपण काही बोलणार नाही का माझ्याशी? का हा छळ चालवलाय माझा? देवी, मी वनवासी आहे. ऋषी मुनींसारखा राहतो आहे. रामाचा सेवक आहे मी. तो अजून पाठमोराच होता. उर्मिलेला त्याच्या या वाक्याचा धक्काच बसला. नाथ, परस्त्री आहे का मी? मी पत्नी आहे तुमची. मी आता कार्यमग्न आहे. लक्ष्मण पुटपुटला. कसलं कार्य नाथ? जातानाही माझा निरोप न घेता गेलात. मला न सांगता वनवासात जाण्याचा निर्णय एकट्यानं घेतला. लक्ष्मणाला तिच्या नजरेला नजर देण्याचं धाडस नव्हतं की आपण केलेल्या प्रतारणेची खिन्नता वाटत होती त्याला, की तिच्या डोळ्यातल्या जादूकडे ओढलं जाण्याचं भय. पण त्यानं तिच्याकडे बघितलं नाही. नाथ, एकदा म्हणातलात ना थांब उर्मिल, तर कायमची राहीन इकडं. आणि आज तर आपल्याला घेऊन जायलाच आलेत ना सगळे. हे शक्य नाही. रामानं एकदा दिलेला शब्द तो बदलत नाही आणि मी रामाचा पाठीराखा आहे. सीता भाभींची जबाबदारी आहे माझ्यावर. लक्ष्मण निश्चयानं म्हणाला. आणि माझी जबाबदारी? उर्मिलेनं तिखट शब्दांचा बाण फेकला. मी कोण आहे आपली? तू पत्नी आहेस, पण ती गृहस्थाश्रमात. लक्ष्मण गुळमुळीत बोलला. आर्य, गृहस्थाश्रमाचा आपण त्याग केलात, तोही पत्नीला न विचारता. उर्मिलेचा आवाज आता चढायला लागला. मुळात गृहस्थाश्रम त्यागण्याची परवानगी आपल्याला दिली कोणी? तिचा आवाज ऐकून कैकेयी राणी धावत आल्या. मागोमाग राम, सीता, सुमंत्र आले. कैकेयीमांनी वनवासात जाण्याचा आदेश रामजेठशींना दिला होता नाथ, आपल्याला नाही. उर्मिलेच्या शब्दात आता वणवा पेटत चालला होता. कैकेयी राणी पुढे झाल्या. हा सगळा अनर्थ माझ्यामुळे घडलाय. मी महाराज दशरथांनी मला दिलेले दोन्ही वर मागे घेते. माझ्या हातून अपराध घडलाय. माझ्यात तेव्हा कली शिरला होता. माझ्यामुळे माझ्या पतींचं निधन झालं. माझ्या पुत्रानं मला अवहेरलं. माझ्या रामाला वनवास घडला. मला पश्चाताप झालाय. मला क्षमा करा. रामा, पुत्रा, तू परत चल. कैकेयीमा भावविवश झाल्या होत्या. नाही माते, मी नाही येऊ शकत. मला 14 वर्ष वनवास पूर्ण करू दे. हे मी माझ्या पिताश्रींना दिलेलं वचन आहे. मी त्यांना दिलेला शब्द मोडणार नाही. राम त्यांच्या निर्णयावर ठाम होता. पण बंधू, झालं गेलं गंगेला मिळालं. मा वर मागे घेत आहेत. ज्यांनी हे वर दिले होते ते पिताश्री आता हयात नाहीत. तू परत चल बंधो. हे भावी राजा, अयोध्येला तुझी गरज आहे. बंधो, मी परतीच्या प्रवासासाठी 2 रिकामे रथ आणलेत. भरत हात जोडून रामाची विनवणी करत होता. नाही, मी पिताश्रींना वचनबद्ध आहे. राम ठामपणे म्हणाला. परंतु लक्ष्मण त्या वचनाला बांधील नाही. त्याचा निर्णय तो घेऊ शकतो. मी तुझ्या सोबतच असणार बंधू. लक्ष्मणाचं बोलणं ऐकून उर्मिलेनं चमकून लक्ष्मणाकडे पाहिलं. याला स्वतःचं मत आहे की नाही?
लक्ष्मणानं तिच्या नजरेला नजर देणं पुन्हा टाळलं असं तिला वाटलं. एव्हाना तिथे ऋषीजन, तीनही माता, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या पत्नी सगळेच आले होते. भरतानं रामाची बऱ्याचदा याचना केली. शत्रुघ्नही त्याला अयोध्येला चलण्याविषयी विनवलं, पण राम ते मान्य करेना. शेवटी भरतानं विनम्र होत भावासमोर पुन्हा हात जोडले आणि म्हणाला, हे रामा, मी अयोध्या राज्याचा केवळ पहारेकरी आहे. तुझ्या पादुका मला दे रामा, त्या मी सिंहासनावर ठेवीन. तू येईपर्यंत त्यांची पूजा करीन. तुझ्या मार्गदर्शनानं राज्यकारभाराकडे लक्ष देईन. तू वनवासात असताना मला सुखांचा उपभोग घेण्याचा काहीही अधिकार नाही. मी देखील तुझ्यासारखाच तपाचरण करत नंदीग्रामात व्रतस्थ राहीन. भरताच्या या निर्णयानं मांडवीला अनपेक्षित धक्का बसला. त्यांच्यातलं कोणीच स्त्रियांचं मत घेणार नव्हतं का? मांडवीच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. आता मात्र उर्मिला शांत बसू शकत नव्हती. स्वतःवरचा आणि मांडवीवरचा अन्याय तिला स्वस्थ बसू देईना. आपण सगळी दशरथ पुत्र बंधू कर्तव्य, पुत्र कर्तव्य निभावत आहात, मग पती कर्तव्य काय आहे? उर्मिलेच्या धारदार आवाजानं सगळे चपापले. ते कोणी ठरवलं की आश्रम बदलला की कर्तव्य बदलतात? नाथ, या सर्वांसमक्ष विवाहाचे सगळे संस्कार, सगळी वचनं पाळून आपण माझा पत्नी म्हणून स्वीकार केलात ना? मग कोणत्या नियमानं आपण माझा त्याग केलात? बोला ना. मी तिकडं अयोध्येत राहून माझा पुत्रवधूचा धर्म निभावतेय, परित्यक्ता पत्नी म्हणून जगतेय. माझे सर्व धर्म मी पाळावेत अशी अपेक्षा आहे. मग पती म्हणून आपला धर्म, आपलं कर्तव्य काय? उर्मिलेनं लक्ष्मणाला थेट प्रश्न विचारला होता. सगळे गप्प झाले होते. उर्मिला आता संतापली होती. बंधू कर्तव्य निभावायला माझी ना नाही, परंतु पत्नीला त्याची काही कल्पना द्यायला नको की स्त्रियांना फक्त गृहीतच धरायचंय? पिताश्रींनी सगळ्या मानना गृहीत धरलं. आता भरत जेठजींनी मांडवीला गृहीत धरलं. लक्ष्मणांनी मला गृहीत धरलं. असं का? कोणत्या शास्त्रात, कोणत्या वेदात असं लिहिलंय हे सांगाल का मला? उर्मिलाचा चेहरा लाल बुंद झाला होता. ती सर्वांना प्रश्न विचारत होती. स्वामी, विवाह वेदीवर आपण या सर्वांसमक्ष मला 7 वचनं दिली होती. त्यातल्या सगळ्या नाही, पण काही वचनांची आपल्याला आठवण करून देते. तीर्थक्षेत्री व्रतकर्म करताना, यज्ञ करताना मी तो पत्नी समवेत करीन. युवावस्था, प्रौढावस्था, वार्धक्य या जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये या वामांगीचं मी पालन करीन. भविष्यात मी माझ्या कुटुंबाचं पालन करीन, अशी प्रतिज्ञा या वामांगी समोर मी घेत आहे. आणि सर्वात महत्वाचं वचन, सर्व कार्यात आणि व्यवहारात मी माझ्या पत्नीचा विचार घेईन. आपण तर विवाहातील या वचनांनाच छेद दिलाय स्वामी. याची दाद मी कोणाकडे मागू? कौशल्येला कौशल्येला रघुकुळाची पुत्रवधू सर्वांसमोर असे प्रश्न करते, हे सहन झालं नाही. कौशल्या राणी गरजली. उर्मिला, हा परिस्थितीचा दोष आहे. तो तू माझ्या पुत्रांवर लादू नकोस. आणि तू राजकुलाची पुत्रवधू आहेस हे विसरू नकोस. आपली मर्यादा सांभाळ उर्मिले. मा, परिस्थिती आपल्याच माणसाने निर्माण केलीये ना, आणि नख सुटणारी कोडी सुद्धा त्यातनच निर्माण झालीये. आपणच निर्माण केलेल्या जाळ्यात कोळी अडकत जातो ना, तसा माणूस त्याच्या कर्मात गुरफटत जातो आणि त्याला परिस्थिती असं गोंडस नाव देतो. आता देखील कैकई त्यांचा वर मागे घ्यायला तयार आहेत, पण राम जेठजींना ते ऐकायचं नाहीये. त्यांनी स्वतः निर्माण केलेली ही परिस्थिती नाहीये का? काही सैनिक आपण राम जेठजींच्या संरक्षणासाठी इथं ठेवू शकतो, पण नाथांचा हट्ट आहे की ते भ्राताश्रींच्या रक्षणासाठी इथंच थांबणार आहे. ही सुद्धा त्यांनीच निर्माण केलेली परिस्थिती नाहीये का? या सगळ्यात बळी मात्र फक्त स्त्रिया जातात. अहल्येचा विनयभंग झाला, यात तिची काय चूक होती? गौतम ऋषी अहिल्याला क्षमा करू शकत होते, पण नाही न केली त्यांनी क्षमा. तसंच मी न केलेल्या चुकीची मला का शिक्षा? उर्मिला जे म्हणत होती ते चुकीचं नाही हे सगळ्यांनाच कळत होतं, पण वस्तुस्थिती बदलावी अशी पात्रता तिथे एकातही नव्हती. फक्त उर्मिलेनं उठवलेली प्रश्नांची झोड कुणालाच आवडली नव्हती. वसिष्ठ ऋषींनी रघुकुळाची रीत, परंपरा यावर काहीतरी गुळमुळीत भाषण केलं, परंतु उर्मिलेच्या बुद्धिवादी विचारांचं खंडन त्यांना करता आलं नाही. लक्ष्मण निरुत्तर झाला होता. संध्याकाळी सगळ्यांची परत निघण्याची तयारी झाली. उर्मिलेला अजूनही अंधुकशी आशा होती की लक्ष्मण काहीतरी बोलेल, पण त्यानं काहीच म्हटलं नाही. निघताना तिनं त्याचा चरण स्पर्श केला. पत्नीचा तोही धर्मच नव्हता का? ती परत जायला वळली. ती पाठमोरी असताना तो खोल आवाजात म्हणाला, शक्य झालं तर मला समजून घे उर्मिल.
तिनं वळून पाहिलं. तिला वाटलं धावत जाऊन त्याला मिठी मारावी. त्याच्या छातीवर डोकं घुसळून त्याच्या भरदार छातीवर छोटे छोटे मुष्टीप्रहार करावेत. त्याला म्हणावं, मला ठेवून घे ना इथे. त्याच्या एका उर्मिल शब्दासाठी ती सगळं आयुष्य उधळून द्यायला तयार झाली होती. त्याच्या चुकांना क्षमा करायला तयार होती. पण पण तो पाठ फिरवून निघून गेला. सगळे परत निघाले. तिला त्या दोघांच्या मध्ये पसरलेल्या 14 वर्षांच्या लांब लांब सावल्या दिसायला लागल्या. मावळतीच्या खिन्न किरणांबरोबर ते बरोबर आणलेले 2 रिकामे रथ पराभूत योद्ध्यासारखे पाय ओढत चालले होते. उर्मिलेचं आयुष्य देखील त्या रथांसारखंच रिकाम रिकाम झालं.